नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, बीकॉम पार्ट सेकंड, सेमिस्टर 4. Subject is corporate accounting, paper second. In this subject, in last lecture, we have seen the 4 unit in this paper. The title of first unit is Profit Loss Prior to Incorporation. In last lecture, we have seen the concept of profit or loss prior to incorporation. म्हणजे काय तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, कुठलीही कंपनी जर असेल तर ती कंपनी चालू करत असताना डेट ऑफ ॲक्विजिशन, आता इथं पार्टनरशिप फर्म असेल आणि त्या पार्टनरशिप फर्मचं कंपनीमध्ये रूपांतर झालं असेल, किंवा एक कंपनीनं दुसरी कंपनी घेतली असेल, किंवा आणखी व्यवहार त्यांच्यामध्ये झाले असतील, तर कंपनीज ऍक्ट प्रमाणे कंपनी जी आहे ती कंपनी रजिस्टर करावी लागते, त्याची नोंदणी करावी लागते. आणि मग जेव्हा नोंदणी केली जाते तेव्हा समजा कंपनी चालू झालेली आहे, ओपनिंग डेट किंवा डेट ऑफ ॲक्विजिशन आपण त्याला म्हणूया 1 एप्रिलला चालू झाली, पण त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे? 1 जुलैला झालेलं आहे. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणी झालेली आहे ती 1 जुलैला, आणि आर्थिक वर्ष जे आहे ते संपलंय 31 मार्चला. म्हणजे हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये हा 12 महिन्याचा पिरियड आहे. पण या 12 महिन्यामध्ये झालंय काय की 1 एप्रिल पासून 1 जुलै म्हणजेच किती झाले इथं 3 महिने, एप्रिल, मे आणि जून. 1 जुलै म्हटलंय, त्यामुळे जुलैचा पूर्ण महिना आपण इथं घेऊ शकत नाही. तर इथं 3 महिने ही कंपनी सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचे मग 9 महिने आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. मग इथं आपण म्हटलेलं आहे, आपलं टायटल काय आहे? प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजेच कंपनी जी आहे ती कंपनी चालू झाल्यानंतर इथं पिरियड आपल्याला दिलेले आहेत. हा जो पिरियड आहे 3 मंथचा, ह्याला काय म्हटलं जातं? प्रायर पिरियड. किंवा ह्यानंतरचा जो पिरियड आहे 9 महिन्याचा, याला काय म्हटलं जातं? आफ्टर पिरियड. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन प्रायर पिरियड असं म्हटलं जातं. पहिले जे आहे रजिस्ट्रेशनच्या पूर्वीचे जे महिने आहेत ते, आणि रजिस्ट्रेशन नंतरचे जे महिने आहेत त्याला आफ्टर म्हटलं जातं, आफ्टर पिरियड. ओके. किंवा त्याला दुसरं नाव असं म्हटलं जातं की प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे काय तर हे जे आहेत 3 महिने याला आपण प्री इनकॉर्पोरेशन म्हणतो, आणि हे जे 9 महिने आहेत त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणतो. म्हणजे काय तर कंपनी रजिस्टर होण्या आधीचा कालावधी आणि रजिस्टर झाल्यानंतरचा कालावधी. आधीचा कालावधी आहे 3 महिने, नंतरचा कालावधी आहे 9 महिने, आणि टाइम रेशो जो आहे तो इनकॉर्पोरेशनची डेट आहे त्या बेसिसवरती टाइम रेशो जो आहे तो कॅल्क्युलेट केला जात असतो. तर ही बेसिक थीम काय आहे इथं? प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजे एखादी कंपनी जी आहे त्या कंपनीने जे काही व्यवहार केलेले आहेत आणि त्यासाठी आपण प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करत असतो, आणि या प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करत असताना आपल्याला जे काही आयटम दिलेले आहेत प्रॉफिट लॉसची, डेबिट असेल, क्रेडिट असेल, तर त्या डेबिटच्या आयटम मध्ये समजा आपल्याला दिलेलं आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आता हा एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे प्री मध्ये आणि पोस्ट मध्ये. म्हणजे समजा 4,000 तो असेल एक्सपेन्सेस, तो 4,000 एक्सपेन्सेस आहे टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागेल आपल्याला. म्हणजेच तो कसा येणार? 3:1 म्हणजे 1,000 आणि 3,000 येणार आहे. तर हेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, एक्सपेन्सेस जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आणि ते करत असताना काय स्टेप्स दिलेले आहेत तर इथं स्टेप दिल्यात. पहिली स्टेप काय? डिफाईन द पिरियड प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. सगळ्यात अगोदर आपल्याला प्रॉब्लेम दिल्यानंतर आपल्याला आधी हे बघायला पाहिजे कंपनी स्टार्ट कधी झाली, इनकॉर्पोरेशनची डेट काय आहे, आणि कंपनी
क्लोजिंग डेट काय आहे. म्हणजे कुठलाही हिशोब आपण 12 महिन्याचा मांडत असतो. मग त्या 12 महिन्यामध्ये इथं आता 1 एप्रिलला चालू झाले, समजा इथं 1 जुलैला कंपनी चालू झाली असेल आणि इनकॉर्पोरेशन जे आहे ते ऑक्टोबरमध्ये आहे आणि संपलंय ते मग मे मध्ये संपणार आहे. म्हणजे असं सगळ्यात अगोदर पहिली स्टेप आहे ते डिफाईन द पिरियड प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. तर इथं आपण बघितलं की प्रायर मध्ये 3 महिने आहेत आणि आफ्टर मध्ये 9 महिने आहेत. इथं जर वेगळ्या तारखा असतील तर हे रिलेशन आहे हे बदलणार. दुसरं काय आहे, फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपल्याला शोधून काढावा लागेल. कॅल्क्युलेट द फॉलोविंग रेशो. तिसरी स्टेप काय आहे, सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा, टाइम रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आपण इथं बघितलेलंच आहे. प्रायर पिरियड किती आहे, आफ्टर रजिस्ट्रेशनच्या अगोदरचे किती महिने आहेत आणि रजिस्ट्रेशनच्या नंतरचे किती महिने आहेत. याच्यावर आपण बघितलं रजिस्ट्रेशनच्या अगोदर 3 महिने आहेत, रजिस्ट्रेशन नंतरचे 9 महिने आहेत. म्हणजे नोंदणी पूर्वीचे 3 महिने, नोंदणी नंतरचे 9 महिने, म्हणजेच त्यांचा रेशो काढला तर एकाच 3 रेशो येतो. तसंच आपल्याला सेल्स रेशो काढत असताना सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला माहिती दिलेली असते की हा एवढा सेल्स रेशो आहे आणि त्याचे पिरियड आहेत, इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्याप्रमाणे प्री मध्ये समजा 30,000 सेल्स आहे आणि पोस्ट मध्ये समजा 70,000 सेल्स आहे, म्हणजे याचा रेशो 3:7 आपल्याला रेशो काढता येऊ शकतो. तर थर्ड स्टेप आहे ते कॅल्क्युलेट द फॉलोविंग रेशो, टाइम रेशो आणि सेल्स रेशो जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. फोर्थ स्टेप आहे डिटरमाइन द आयटम्स विच आर टू बी डिवायडेड इन सेल्स रेशो. पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला दिलेला असतो, म्हणजेच प्रॉफिट लॉस अकाउंट दिलेला असतो आणि प्रॉफिट लॉस अकाउंट मधले जे आयटम आहेत त्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे की सेल्स रेशो की टाइम रेशो. काही खर्च असे असतात की ते सेल्स रेशोशी रिलेटेड असतात. म्हणजे काय, तर बघा ग्रॉस प्रॉफिट अँड व्हेरिएबल एक्सपेन्सेस कनेक्टेड विथ सेल्स आर अलोकेटेड बिटवीन द 2 पिरियड ऑन द बेसिस ऑफ सेल्स रेशो. मोस्टली सेल्सशी रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत, व्हेरिएबल एक्सपेन्सेस, ते सगळे आपण या ठिकाणी घेतो. म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर तो सेल्स रेशो मध्ये डिवाइड केला पाहिजे. ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, गोडाऊन रेंट, डिस्काउंट अलाउड, हे जे सगळे आयटम दिलेले आहेत ते आपण सेल्स रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ही आपण बघितली चौथी स्टेप. 5व्या स्टेपला काय करायचं आहे, डिटरमाइन द आयटम्स विच आर टू बी डिवायडेड इन टाइम रेशो. आता टाइम रेशो मध्ये कुठले आयटम येणार आहेत, तर मोस्टली जे फिक्स्ड एक्सपेन्सेस असतात, फिक्स्ड नेचर, expenses of fixed nature and expenses which incur on the basis of time are allotted between the 2 period on the basis of time. म्हणजेच बघा ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सॅलरीज, हे जे सगळे आयटम दिलेले आहेत हे जे आहेत ते आपल्याला टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यानंतर 6 नंबरची स्टेप काय आहे, इंटरेस्ट ऑन परचेस प्राइस और इंटरेस्ट ऑन व्हेंडर्स. मग इथं काही खर्च असे असतात की ते फक्त प्रीच्या कॉलमला येतात आणि काही खर्च असे असतात की ते पोस्टच्या कॉलमला येतात. मग इथं दिलेलं आहे ऑडिट फीला काय ट्रीट करायचं, तर ऑडिट फीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिले त्याच्यावरून आपण ठरवणार की ऑडिट फी टाइम रेशो आहे, सेल्स रेशो आहे, प्री इनकॉर्पोरेशन आहे की पोस्ट इनकॉर्पोरेशन आहे, ते इन्फॉर्मेशनवर ठरवायचं. आणि इथं जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे आपण इथं ठरवू शकतो. त्यानंतर आहे प्रायर पिरियड ओनली. काही खर्च असे असतात की ते फक्त रजिस्ट्रेशन पूर्वीच दाखवावे लागतात, त्याला आपण प्रायर पिरियड म्हणतो किंवा प्री इनकॉर्पोरेशन म्हणतो. तर याच्यामध्ये दिलेले आहे डिटरमाइन द आयटम विच आर टू बी चार्ज्ड टू प्रायर पिरियड ओनली. कुठले आहेत, सर्टन एक्सपेन्सेस आर नॉट अपॉर्शनड सिन्स दे रिलेट टू अ पर्टिक्युलर पिरियड. Find out the items such as partner's salary. पार्टनर सॅलरी जर असेल तर प्री इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन पूर्वीच्या खर्चात दाखवायचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे जर असतील तर प्री मध्ये येणार. विच आर टू बी चार्ज टू प्रायर पिरियड ओनली. त्यानंतर स्टेप 9 आहे आफ्टर पिरियड ओनली. काही खर्च असे असतात की पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्येच दाखवावे लागतात. कोणते खर्च आहेत, तर त्यामध्ये डायरेक्टर फीज, सॅलरीज अँड रेम्युनरेशन. डायरेक्टरची फी असेल, डायरेक्टरची सॅलरी असेल किंवा रेम्युनरेशन आहे तर पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये दाखवावी लागणार. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ,
इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट, अंडररायटिंग कमिशन, नॉन बिझनेस एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड, हे जे सगळे आहे ते आपण आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्ये दाखवतो. आणि शेवटची स्टेप आहे अलोकेटेड सेपरेटली. इफ देर आर सम आयटम फॉर व्हिच सेपरेट इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड, काही आयटमची रिलेटेड जर माहिती दिली असेल तर सच आयटम आर डिस्ट्रीब्युटेड कन्सिडरिंग द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये जर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलं असेल तर त्याप्रमाणे त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. इथं दिलेलंच आहे अलोकेशन ऑफ इन्कम आयटम्स. इन्कम आयटम जे आहे त्यांचं अलोकेशन कसं केलं जातं. समजा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल तर टर्नओव्हर और सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. रेंट रिसिव्ड, आता रेंट रिसिव्ड हा काय आहे, इन्कम साइड आहे टाइम रेशो मध्ये. इंटरेस्ट रिसिव्ड टाइम रेशो मध्ये. कमिशन रिसिव्ड सेल्स रेशो येणार. कमिशन कशाशी रिलेटेड असणार आहे, सेल्सशी रिलेटेड. डिस्काउंट सेल्सशी रिलेटेड असल्यामुळं. बॅड डेट्स रिसिव्ड ऑन द बेसिस ऑफ द पिरियड टू विच दे बिलॉंग, कुठल्या पिरियड मध्ये आहे त्याच्यावरती डिपेंड आहे हे. त्यानंतर अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस जे आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट करायचे. सेल्स एक्सपेन्सेस व्हेरिएबल असतील तर हा सेल्स रेशो. कुठले कुठले एक्सपेन्सेस आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. स्टँडिंग एक्सपेन्सेस फिक्स्ड, इथे एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. एक्सक्लुझिव्हली प्री इनकॉर्पोरेशन एक्सपेन्सेस, काही एक्सपेन्सेस असे आहेत ते फक्त प्री इनकॉर्पोरेशन किंवा प्रायर मध्ये आपण दाखवतो. कोणते आहेत तर ती इथं लिस्ट दिलेली आहे. होलली टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. काही एक्सपेन्सेस असे आहेत की ते फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशनला येतात. कोणते असे एक्सपेन्सेस आहेत त्याची इथं लिस्ट दिलेली आहे आणि होलली पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड ओनली. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन, त्याचं ट्रीटमेंट काय दिले बघा. इफ पेड बिफोर इनकॉर्पोरेशन टू प्री इनकॉर्पोरेशन, इफ पेड आफ्टर इनकॉर्पोरेशन टू बोथ द पिरियड प्रोपोर्शनेटली. बिफोर इनकॉर्पोरेशन असेल तर प्रीलाच फक्त दाखवायचं आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन असेल तर दोन्ही साईडला प्री आणि पोस्टला दाखवायचं. हे प्रॉब्लेम जेव्हा आपण बघू तेव्हा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉफिट प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस दिला जातो आणि प्रॉफिट लॉसचे आयटम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्या आयटमचं पोस्टिंग करत असताना त्यांचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे प्री इनकॉर्पोरेशन पोस्ट इनकॉर्पोरेशन. टोटलचा एक कॉलम करणार आपण, प्री इनकॉर्पोरेशनचा एक कॉलम, पोस्ट इनकॉर्पोरेशनचा कॉलम. रेंट रिसिव्ड 4000 आहे. प्रीला किती आणि पोस्टला किती तर टाइम रेशो मध्ये. मग त्याची डिवाइड जे आहे ते आपल्याला टाइम रेशो मध्ये करायचं आहे. इतकं साधं आणि सिंपल आहे, अवघड नाही. फक्त ह्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक वाचल्या पाहिजेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कॅल्क्युलेशन कसं करायचं. इथं दिलेलंच आहे टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. कॅल्क्युलेट टाइम रेशो बाय टेकिंग इनटू कन्सिडरेशन इन द time falling from the date of purchase of business to the date of incorporation and the period between the date of incorporation to the last date of preparing final account. इथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे बघा. Z Limited is incorporated on 1st April 2017 to take over the existing business of XY from 1st January 2017. Z Limited prepare its first account on 31st December. तर इथं आपल्याला दिलेलं आहे कंपनी चालू कधी होत झालेली आहे. इनकॉर्पोरेटेड कधी झाले 1 एप्रिलला, म्हणजे चालू कधी झाली 1 जानेवारीला, इनकॉर्पोरेटेड 1 एप्रिलला आणि इयर एंड आहे 31 डिसेंबर. मग इथं रेशो कसा येणार बघा. जानेवारी ते एप्रिल, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने आणि त्यानंतरचे राहिले 9 महिने म्हणजे 3 आणि 9. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 3 महिने, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 9 महिने म्हणजे 3 एके 3, 3 त्रिक 9. इथं रेशो कसा येणार 1:3. करून बघा तुम्ही कॅल्क्युलेशन, तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील. नेक्स्ट लेक्चरला अजून आपण डिटेल्स मध्ये सेल्स रेशो हा भाग पाहूया.
थांबूया.